नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आदरणीय संजीवनी मुजुमदार, आत्ताच अतिशय खुमासदार भाषण केलं ते माझे भाचे राणा जगदीशसिंह, डॉक्टर स्वाती मुजुमदार, दीपा करंदीकर, सोनाली कदम, भावना नरसिंगोली, सर्व पिंपरी चिंचवडचे कॉर्पोरेटर्स, तसेच आजच्या वुमन्स डेचे सर्वच अचिव्हर्स आणि अवॉर्डीज, सगळे माझे पत्रकार बंधू, रिस्पेक्टेड टीचर्स, त्यांचे सगळे स्टाफ आणि माझे सर्वच विद्यार्थी बंधू भगिनींनो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय सदस्यांनो, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराराणी यांच्या विचाराचा, कार्याचा समृद्ध वारसा आपल्या सगळ्यांनाच लाभलेला आहे. त्याच्या चरणी मी नतमस्तक होते. आदरणीय दादांना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या तर्फेच नेहमीच आठवणीत असतात, पण तरीही मी आदरांजली वाहते आणि आजच्या जागतिक महिला दिनाच्या सर्वच माझ्या महिला भगिनींना मनापासून शुभेच्छा देते. आजच्या काळात केवळ महिला दिनानिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा देणं हे तर साहजिकच आहे, पण आजच्या या काळामध्ये महिला केवळ एका क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर त्या उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षण, प्रशासन, संशोधन आणि उद्योजकता अशा सर्वच क्षेत्रांमध्ये नेतृत्व करत आहेत. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगामध्ये केवळ पारंपरिकच शिक्षण पुरेसं नाही, तर कौशल्य आधारित शिक्षण हे युवतींना आत्मनिर्भर बनण्याचे एक सर्वात मोठं प्रभावी साधन आहे आणि सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. स्किल युनिव्हर्सिटी शरीफ हे विद्यापीठ देशात आघाडीवर आहे. महिला सक्षमीकरणासाठी विद्यापीठाने कौशल्य विकासाच्या क्षेत्रामध्ये केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल युनेस्कोने सुद्धा घेतलेली आहे. ही अत्यंत आनंददायी बाब आणि पुण्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. ग्रामीण गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी आणि कौशल्य आधारित शिक्षण घेणं ही यशाची गुरुकुली ठरू शकते. आताच मी सगळ्या कॅम्प्सचा तिकडे सगळं फिरून त्यांचे काय काय ते शिकतात ह्या सगळं बघितलं. तिथे शिकणाऱ्या मुली खरोखरच वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या आहेत आणि त्या किती कॉन्फिडेंटली तिथे शिकतायत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांना प्लेसमेंट सुद्धा मिळणार आहे. ही खरोखरच अतिशय वाखाणण्याजोगी बाब आहे, कारण आज मुलींना वेगवेगळ्या शिक्षण घेत असतात पण प्लेसमेंटची शाश्वती नसते, पण इथे ती प्रत्येक मुलीच्या बोलण्यामध्ये, तिच्या वागण्यामध्ये आणि त्या ज्या प्रकारचं शिक्षण घेतात त्याचा तो आत्मविश्वास मला इथे दिसून आला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.